नमस्कार, मी रोहिणी कुक विथ रोहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण फक्त 5 मिनिटात तयार होणारी सकाळच्या घाईच्या गडबडीच्या वेळेमध्ये मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यायचं हा प्रत्येक आईला पडलेला प्रश्न असतो। त्यावेळेस आपण फक्त 5 मिनिटांमध्ये मटकीची सुकी उसळ कशी करायची ते पाहणार आहोत आणि तेही पाण्याचा एकही थेंब न वापरता आज आपण ही भाजी करणार आहोत। खूप कमी मसाल्यामध्ये ही भाजी तयार होते आणि अगदी झटपट तयार होते। चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। मटकीची सुकी उसळ करण्यासाठी मी इथे टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतला, एक टोमॅटो घेतलेला आहे, मूठभर कोथिंबीर घेतली आणि 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, भरपूर असा हिरवागार कढीपत्ता घेतला। लगेच आपण फोडणी करून घ्यायची। 2-3 चमचे कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची। मोहरी व्यवस्थित फुलली की त्यामध्ये जिरं टाकायचं आणि 10-12 कढीपत्त्याचे पानं टाकायचे। कढीपत्ता व्यवस्थित परतून झाला की त्यामध्ये जो आपण कांदा बारीक चिरून घेतला होता तो कांदा यामध्ये टाकायचा आहे। तर या भाजीसाठी मी 3 कांदे घेतलेले आहेत। बऱ्याचदा काय होतं, मुलं काय करतात भाजीमधला कांदा काढून टाकतात, त्यामुळे मी इथे कांदे जे आहेत ते बारीक चिरून घेतलेत। जर तुमची मुलं भाजीमधला कांदा खात असतील ना तर तुम्ही उभा चिरून कांदा घ्या, खूप छान लागतो कांदा या मटकीच्या सुक्या उसळमध्ये। तर कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे। यामध्ये आता मी मीठ टाकून घेते। तर मीठ जे आहे ते मी पूर्ण भाजीचंच यामध्ये टाकलेलं आहे, 1 चमचा मीठ मी टाकून घेतलं। त्यानंतर 1 टोमॅटो मी घेतलेला आहे बारीक चिरून, त्याचं बी काढून घेतलेलं आहे, अगदी बारीक चिरून घ्यायचं। टोमॅटो आणि कांदा आपल्याला व्यवस्थित परतायचा आहे, खूप जास्त देखील करपायचा नाही आहे आपल्याला कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा। त्यानंतर फोडणीमध्येच मी कोथिंबीर टाकणार आहे। थोडीशी कोथिंबीर मी वरतून टाकण्यासाठी ठेवली आणि बाकीची सर्वच कोथिंबीर मी फोडणीमध्ये टाकली। अशी जर कोथिंबीर फोडणीमध्ये टाकली ना भाजीची चव खूप छान लागते। यानंतर लगेच आता पावडर मसाले देखील यामध्ये टाकून घ्यायचे। अर्धा चमचा हळद टाकली आणि 3 चमचे मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। मसाले जे आहेत ते व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत। बऱ्याचदा काय होतं, कांदा लसूण मसाल्यामध्ये मसाल्यांच्या गाठी असतात, त्या गाठी देखील व्यवस्थित फोडून घ्यायच्या। अशा जर गाठी ठेवल्या ना मसाल्याच्या तर ते खाताना घासामध्ये येतात, त्यामुळे व्यवस्थित त्या मसाल्यांच्या गाठी फोडूनच आपल्याला मसाला वापरायचा। मसाला कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून झालेला आहे, त्यामध्ये मी मोड आलेली मटकी टाकून घेतली। अगदी स्वच्छ धुवून मी निथळत ठेवली होती चाळणीमध्ये, ती मटकी मी यामध्ये टाकून घेतलेली आहे। आणि मटकी कच्ची आहे त्यामुळे आपल्याला या सर्व मसाल्यांमध्ये मटकी जी आहे ती चांगली परतून घ्यायची। तिचा कच्चेपणा थोडाफार प्रमाणामध्ये कमी झाला पाहिजे आणि मसाल्यांचं कोटिंगही छान आलं पाहिजे। अशा पद्धतीने जर आपण मटकी व्यवस्थित परतून घेतली ना तर मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो मटकीमध्ये अगदी छान असा उतरतो आणि खायला मटकी खूप छान लागते चवीला। यानंतर मटकीवर मी झाकण ठेवणार आहे आणि पाणी आपण अजिबात वापरणार नाही आहे त्या भाजीमध्ये, फक्त वाफेवर शिजवूनच आपण ही मटकी घेणार आहोत। तर 2 मिनटं मी झाकून ठेवलं होतं। 2 मिनटानंतर पुन्हा एकदा आपण व्यवस्थित परतून घ्यायची मटकी, अगदी तळापासून आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आणखी 2 मिनटासाठी आपण ती झाकून ठेवणार आहोत। बघा, अशा पद्धतीने मी पुन्हा एकदा मटकी जी आहे ती 2 मिनटासाठी झाकून ठेवत आहे। मटकी जी आहे ती 15 ते 20% कच्चीच ठेवायची, पूर्ण शिजवायची देखील नाही। थोडीफार कच्ची ठेवली ना ती चवीला खूप छान लागते खाताना। आणि ज्यावेळेस आपण अशी सुकी उसळ करतो त्यावेळेस थोडीफार कच्ची मटकी छान लागते। अगदी जास्तच आपल्याला ती शिजवायची नाही आहे, एकदम नरम अशी करायची नाही। आणि ही जी मटकी आहे ती एकदम रसरशीत होते, कोरडी देखील होत नाही। वाफेवर शिजवलेली मटकीची ही जी सुकी उसळ आहे ती खायला खूप छान लागते चवीला। ज्यावेळेस आपण मटकी वाफेवर शिजवतो ना त्यावेळेस कांदा टोमॅटो याचं थोडंफार वाफेचं पाणी होतं आणि त्या पाण्यामध्येच ही मटकी शिजली जाते, त्यामुळे या भाजीसाठी पाणी वापरायची अजिबात गरज नाही पडत, फक्त वाफेवर ही भाजी तयार होते। याच पद्धतीने जर तुम्ही भाजी केली ना तर ही भाजी एकदम रसरशीत देखील होते, अजिबात कोरडी होत नाही। बऱ्याचदा काय होतं, मटकीची सुकी उसळ ज्यावेळेस केली जाते त्यावेळेस ती थंड झाल्यानंतर कोरडी पडते। तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुमची उसळ जी आहे मटकीची ती अजिबात कोरडी पडणार नाही। आणि बऱ्याचदा पावसाळ्यामध्ये पालेभाज्या खाल्ल्या जात नाहीत आणि कडधान्यांना खूप छान असे मोड येतात पावसाळ्यामध्ये। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि कशी झाली ते देखील मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।